वंदना चाललीये का? हात जोडा. तिथे बघ तिथे बघ तिथे बघ. वंदन करायचंय. चला, धीरज बनवतोय अंड्याची भुर्जी. मला येत नाही म्हणून धीरज बोलला मी बनवतो. मला आलं असतं तर मी बनवलं असतं. भाई चांगलीच बनव की खाण्यासारखं बनव की पोटात चांगलं जायला पाहिजे. चांगलं आहे पण तिखट आहे खूप. तिखट नाही चांगलं आहे तरी. मला नाही लागत. आता आम्ही विचार केलाय की भुर्जी पावचा बिझनेस करू. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर मी आज कॉलेजला नाही गेलो, मी उठलोच नाही सकाळी, म्हणून मी बोललो आज सॅटर्डे सोड, मी जात नाही. उद्या संडे, मी डायरेक्ट आता सोमवारी जातो. निखिल नाही, ज्ञानेश्वर नाही, मग मी आता माझं मनच नाही केलं म्हणून मी गेलो नाही. शौर्य इथं झोपलाय तो इथं झोपू द्या. बहिणी इथं चपाती बनवणार आहेत माझ्यासाठी, कारण मी नाश्ता काही केला नाही. चाय चपाती मी रेडी तर झालोय, फक्त चायचा नाश्ता वगैरे काहीच केला नाही. बनवा लवकर. बघितलं ना मी. ए भाय, चल कपडे बिपडे घाल. हा, असंच जायचंय का बाहेर? हा, घाल काय पण. भले शेती. तर हे बघा, शौर्य झोपेतून उठलाय. झोपेतून उठला. मी त्याला घेतलं होतं, माझा हात दुखायला लागला म्हणून मी धीरजला बोललो भाई तूच हँडल कर, माझा हात दुखतोय. व्लॉग चालू आहे. ये हॅलो गाय. बाबूसाठी स्पेशल गाणं आहे. चांदण्या रात्री बाबू मुतलो खाटी. हॅलो बबले शी टॉयलेट करतो का? वहिनी चाय चपाती बनवतीये. झाले का? रेडी आहे चाय चपाती, खाऊया लवकर लवकर. माझा चाय नाश्ता झालाय. धीरज अजून मी चाललोय इथे गॅरेज मध्ये, कारण गाडीचं जे आहे ना ऑइल, तर ते चेंज करायचंय. अजून इंजिनच्या खालती जी एक रबर असते ना, रबर, ते चेंज करायचं, कारण त्याच्यामुळे ना जास्त ऑइल लीक होत आहे. पप्पा जाणार आहेत आज गावी बाईक घेऊन, म्हणून ते बोलले की एक काम कर, ऑइल वगैरे सगळं चेंज कर, मला गाडी घेऊन जायचं. तर आम्ही आता चाललोय साईनला, ज्याच्याकडे आम्ही सर्व्हिसिंग वगैरे करवतो गॅरेजवाल्याकडे, तिथे जाणार आहेत. तर चला मग निघूया फटाफट. आता आम्ही घरी आलोय, तर गॅरेज मध्ये गेलो होतो, पण तिथे बोलले की आज आम्ही फ्री नाही, तुमच्या गाडीचं काम उद्या करू. कारण आज सॅटर्डे खूप गाड्या होत्या. मग पप्पा बोलले की मला आज जायचंय गावी, तर त्यामुळे मला एवढा टाइम नाही. तर पप्पा जाऊन आता बघतील कुठं आहे, म्हणजे कुठे अवेलेबल आहे, कुठं लवकर करून देतील, कुठं नाही. कारण तसं आज निघायला लवकर, कारण माझं एक काम आहे ते करायलाच जायचंय. अजून इथे घरी बघा, धीरज बनवतोय अंड्याची भुर्जी. मला येत नाही म्हणून धीरज बोलला मी बनवतो. मला आलं असतं तर मी बनवलं असतं. भाई चांगलीच बनव की खाण्यासारखं बनव की पोटात चांगलं जायला पाहिजे. हे काय घेतलंय, मिरची, अंडे, कांदे, टमाटर. बनव लवकर फटाफट. पण 10 मिनिटं. मी ना फर्स्ट टाइम याच्या हाताचा ट्राय करणार आहे की हा कसा काय बनवतो, कारण मला ऑमलेट शिवाय काय बनवता येत नाही. गाईज फायनली धीरजनी बनवली आहे चटणी. अरे भुर्जी भाई लयच बारीक केलंयस अंडा. तर फायनली गाईज आता बसलोय जेवायला. हे बघा, डाळ भात, अंड्याची भुर्जी. आता टेस्ट करूया की माझ्या मित्रांनी बनवली कशी आहे. चांगलं आहे पण तिखट आहे खूप. तिखट तोच बोलला, तिखट पाहिजे. तिखट नाही चांगलं आहे तरी. मला नाही लागत एवढे. आता आम्ही विचार केलाय की भुर्जी पावचा बिझनेस करू. इथे बघा आजी आली आहे. काय चाललंय? नमन चाललंय, वंदना चाललीये का? हात जोडा. तिथे बघ तिथे बघ तिथे बघ. वंदन करायचंय. चला वंदन करा. साधू 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 उदं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. आता वंदन वगैरे झालंय. तिथे बघा कसं बसलंय. तिथं वंदना घेत होती मम्मी, अजून त्यांनी खाली टॉयलेट गेली. हा,
वरी खुश आणि खालून सोडलंय. हा ना. आता चाय प्यायला बसलोय आम्ही. पिलो, शौर्या, ए शुरू, टप काका काय बोलतोय? ए शौर्या. ए टपलू. हुई, हुई. ऐ, ए ती तिकडून बघतोय. तिथंच बघतोय. त्या पप्पा तिथे गेलाय ना. इकडे बघ, इकडे बघ. वहिनी इथं जेवायला बनवतायत. शौर्य झोपलाय. हे बघा जेवणाची तयारी चालली आहे. काय बनवतायत आज? डाळ भात चपाती भाजी. अरे तुम्ही तर खाऊन येतं बाहेर. कुठं पैसे आहेत का माझ्याकडे? मग काल तर तंदुरी घेऊन आले ते पण माहिती एवढ्या उशिरा कोण सगळे जेवण घेतात. खाल्लं का नाही तुम्ही? नाही खाल्लं. हा? का? जेवले होते मी. मग एक तंदुरी खायला काय किती वेळ लागतो काय? तेव्हाच जेवले ते ना. कोणी खाल्ले होते. मुंबईमध्ये परत गरमी चालू झाली आहे. 3-4 दिवसाआधी पाऊस आला, त्याच्यानंतर आलाच नाही पाऊस. आता एवढं गरम होतंय ना काय सांगू. आता पावसाचा सीझन आहे तर भाई पाऊस येतच नाहीये. काय लवकर यायला पाहिजे पाऊस मस्त भिजायला. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी बोलायला सपोर्ट करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.